नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण प्रॉब्लेम्स नंबर 12 शिकणार आहोत आणि जो प्रॉब्लेम्स आज शिकणार आहोत तो प्रॉब्लेम्स मी तुम्हाला ग्रुपवर पाठवलेला आहे. बघा प्रॉब्लेम्स. यानंतर जे आपण प्रॉब्लेम्स बघणार आहोत ते थोडे लांबलचक असणार आहेत. उदाहरणे लांबलचक असेल, त्याचं सॉल्युशनही लांबलचक असेल आणि थोडे क्रिटिकल आहे. जे आपण याच्या आधी जे 8-9 प्रॉब्लेम्स शिकलो त्याच्या मानाने आता आपण जे प्रॉब्लेम्स शिकणार आहोत 16 मार्कासाठी प्रश्न विचारतील. म्हणजेच हे जे आपण प्रॉब्लेम शिकत आहोत हे 16 मार्काचा जो प्रश्न विचारेल त्या टाईपचे आहे. म्हणजे हेच विचारेल असं नाही आहे, असे प्रश्न विचारेल परीक्षेमध्ये किंवा होऊ शकते याच्यामधूनही विचारू शकते. म्हणून तुम्ही चांगल्या प्रकारे लक्ष द्या जेणेकरून तुम्हाला ते 16 मार्क प्राप्त करता आल्या पाहिजे. ठीक आहे. तर उदाहरण आता आपण शिकूया 12. उदाहरण क्रमांक 12 मी तुम्हाला पाठवलेलं आहे ग्रुपवर. बघा. फॉलोइंग इन्फॉर्मेशन रिलेटेड टू कॉन्ट्रॅक्ट नंबर 66 इज अवेलेबल फ्रॉम दी कॉन्ट्रॅक्ट लेजर ऑफ कॉन्ट्रॅक्टर फॉर FE फायनान्शियल इयर 31 मार्च 2008. प्रिपेअर कॉन्ट्रॅक्ट अकाउंट. आपल्याला कॉन्ट्रॅक्ट अकाउंटची माहिती दिलेली आहे. बघा पर्टिक्युलर्समध्ये दिलेलं आहे. मटेरियल सप्लाय फॉर दी कॉन्ट्रॅक्ट वर्क 42,000 42,000. वेजेस 18,900 18,900. डायरेक्ट एक्सपेन्सेस 15,200 15,200. मशिनरी सेंट टू कॉन्ट्रॅक्ट 34,200 34,200. सेल ऑफ स्क्रॅप 1,800 म्हणजेच 1,800. फॉलोइंग एडिशनल इन्फॉर्मेशन इज प्रोव्हाइडेड. खाली आपल्याला काही माहिती दिलेली आहे, प्रोव्हाइड केलेली आहे. बघा. फर्स्ट पॉईंट. ऑन 31 मार्च 2008 डायरेक्ट एक्सपेन्सेस ₹1,000 इज आउटस्टँडिंग. आपल्याला डायरेक्ट एक्सपेन्सेस आउटस्टँडिंग दिलेला आहे ₹1,000. दुसरं पॉईंट. नेक्स्ट पॉईंट. वर्क अनसर्टिफाईड 31 मार्च 2008 ₹5,100 5,100. नेक्स्ट पॉईंट. मशनरी व्हॅल्यू ॲट ₹2,000 अँड मटेरियल कॉस्टिंग ₹3,000 विअर लॉस ड्यू टू फायर. हा मशनरी आणि मटेरियलवर लॉस झालेला आहे. लॉस ड्यू टू फायर म्हणजेच नुकसान झालेलं आहे. नेक्स्ट पॉईंट. मशनरी कॉस्टिंग ₹4,000 वाज सोल्ड फॉर ₹3,000. म्हणजेच त्या मशनरीची किंमत आहे ₹4,000 आणि ती मशिनरी विकल्या गेली ₹3,000. म्हणजेच ₹1,000 काय झालेला लॉस झालेला आहे. बघा मी एक एक पॉईंट तुम्हाला इथेच क्लिअर करून दाखवतो आहे. आपली एंट्री लॉस कुठे एंट्री होईल आणि प्रॉफिट कुठे एंट्री होईल. ठीक आहे. फोर्थ पॉईंट. मशिनरी कॉस्टिंग ₹4,000 वाज सोल्ड ₹3,000. म्हणजेच त्या मशिनरीची कॉस्ट आहे ₹4,000 आणि ती मशिनरी विकल्या गेली ₹3,000 म्हणजेच ₹1,000 नुकसान झालेलं आहे. अँड मटेरियल कॉस्टिंग ₹5,000 वाज सोल्ड फॉर ₹6,000. मटेरियलची कॉस्टिंग आहे ₹5,000 आणि तो मटेरियल विकल्या गेलेला आहे ₹6,000 म्हणजेच ₹1,000 काय झालेला प्रॉफिट झालेला आहे. नेक्स्ट पॉईंट 5 नंबरचा पॉईंट बघा. डिप्रिशिएशन ऑन मशिनरी अप टू 31 मार्च 2008 वाज ₹10,000. घसारा आहे मशिनरीवर डिप्रिशिएशन ₹10,000. नेक्स्ट पॉईंट 6 नंबर पॉईंट. स्टॉक ऑफ मटेरियल म्हणजेच आपण याला बॅलन्स ऑफ मटेरियल म्हणू शकतो. स्टॉक ऑफ मटेरियल ॲट साईट ऑन 31 मार्च 2008 वाज ₹5,000. बॅलन्स ऑफ मटेरियल आहे 31 मार्च 2008ला ₹5,000. नेक्स्ट पॉईंट 7 नंबर. कॅश रिसिव्ड फ्रॉम द कॉन्ट्रॅक्टी वाज ₹60,000 60,000 विच इज 80% ऑफ वर्क सर्टिफाईड. आपल्याला 80% या कॅश रिसिव्डवर वर्क सर्टिफाईड कॅल्क्युलेशन करायचं आहे. नंतर 8 नंबर पॉईंट. व्हॅल्यू ऑफ कॉन्ट्रॅक्ट वाज ₹1,20,000. म्हणजेच त्या कॉन्ट्रॅक्टची व्हॅल्यू आहे ₹1,20,000. नंतर पॉईंट दिलेले आहेत आपल्याला काय प्रिपेअर करायचं आहे. बघा पॉईंट नंबर फर्स्ट. कॉन्ट्रॅक्ट नंबर 16 अकाउंट. आता बघा वरच्या पॅरामध्ये काय दिलेलं आहे कॉन्ट्रॅक्ट नंबर 66 म्हणजे 66 आणि खाली काय दिलेलं आहे 16 म्हणजे याचा अर्थ प्रिंट मिस्टेक आहे. तेवढा मोठा इश्यू नाही आहे.
तुम्ही त्याला 66 बनवू शकता किंवा 16 बनवू शकता, म्हणजेच कोणतंही एक बनवू शकता. तर मला असं वाटतं की आपल्याला कॉन्ट्रॅक्ट नंबर 66 बनावा लागेल, कारण की वर आपल्याला 66 दिलेला आहे. तर हा जो प्रिंट मिस्टेक आहे त्याला आपण 66 करूया. नेक्स्ट पॉईंट, वर्क इन प्रोग्रेस अकाउंट अँड लास्ट पॉईंट इज शो ऑल दी रिलेटेड आयटम्स इन बॅलन्स शीट ऑन 31 मार्च 2008. आपल्याला बॅलन्स शीटसुद्धा तयार करायची आहे. तुम्हाला एक पॉईंट सांगतो विद्यार्थ्यांना, जो मी तुम्हाला 10 नंबरचा प्रॉब्लेम्स पाठवला होता कॅल्क्युलेशन, हा जो आपल्याला कॉन्ट्रॅक्ट अकाउंटवर बॅलन्स शीट तयार करायची आहे, तर दोन्ही बाजूची टोटल नाही आली तरी चालेल. इवन ज्या एंट्री आपल्याला बॅलन्स शीटवर करायच्या आहेत त्या एंट्री आपल्या येणं खूप गरजेचं आहे. फायनान्शियल अकाउंटमध्ये फक्त बॅलन्स शीट आपली दोन्ही बाजूची टोटल लायबिलिटीज अँड असेट्स या दोन्ही बाजूची टोटल सेम आल्या पाहिजे. पण मी याचा थोडा अभ्यास केला आहे. कॉन्ट्रॅक्ट अकाउंटमध्ये जो बॅलन्स शीट असतो आहे याच्यात दोघांची टोटल मॅच नाही झाली तरी चालेल. लायबिलिटीज अँड असेट्स ह्या ज्या दोन बाजू असतात बॅलन्स शीटच्या, याची शेवटची टोटल तुम्ही नाही केली तरी चालेल, आवश्यक नाही आहे. ठीक आहे. तर हा एक पॉईंट तुम्हाला सांगायचं राहून गेलं होतं बॅलन्स शीटबद्दल, जो मी तुम्हाला सांगितलेला आहे की बॅलन्स शीटवर आपल्याला ज्या एंट्र्या करायच्या आहेत त्या एंट्र्या करा तुम्ही. शेवटी तुम्ही लायबिलिटीजची टोटल आणि असेट्सची टोटल नाही केले तरी चालेल, पण ज्या काही एंट्र्या आहेत, जो काही प्रॉफिट आहे, लॉस आहे, जो काही आउटस्टँडिंग आहे, जो काही कॅश रेशियोड आहे, जो काही प्रॉफिट आहे, तर तो तुम्ही त्याची व्यवस्थित एंट्री करा. शेवटी फायदा शेवटी तुम्ही त्याची टोटल नाही केली तरी चालेल. बघा विद्यार्थ्यांना, आता आपण उदाहरण बघितलेले आहोत, वाचन सुद्धा झालेलं आहे. आता आपण त्याची सुरुवात करूया कॉन्ट्रॅक्ट अकाउंट पासून. बघा पुस्तकांमध्ये सुद्धा प्रिंट मिस्टेक असते आहे, पण तुम्हाला जो प्रश्न विचारेल परीक्षेमध्ये होऊ शकते त्याच्यात केव्हा केव्हा प्रिंट मिस्टेक राहते. ठीक आहे. तर आपण बघूया पहिलं अकाउंट्स, कॉन्ट्रॅक्ट अकाउंट. कॉन्ट्रॅक्ट अकाउंट नंबर 66. आपल्याला या उदाहरणात आणि याच्यानंतर आपण जे काही उदाहरण शिकणार आहोत त्याच्यात तीनही अकाउंट्स आपल्याला तयार करायचे आहेत. कॉन्ट्रॅक्ट अकाउंट, वर्क इन प्रोग्रेस अकाउंट आणि फायनल मध्ये बॅलन्स शीट. पर्टिक्युलर्स रुपीज, पर्टिक्युलर्स रुपीज. पहिलं पॉईंट काय आहे बघा, आपण पर्टिक्युलर्स मध्ये बघा दिलेलं आहे पॅराच्या नंतर मटेरियल सप्लाय फॉर दी कॉन्ट्रॅक्ट वर्क, म्हणजे पहिले पॉईंट टू मटेरियल सप्लाय, टू मटेरियल सप्लाय किती दिलेला आहे 42,000, 42,000. नंतर वेजेस, टू वेजेस दिलेला आहे 18,900 रुपये, 18,900 रुपये. नंतर डायरेक्ट एक्सपेन्सेस, टू डायरेक्ट एक्सपेन्सेस 15,200 रुपये, 15,200 रुपये. नंतर मशिनरी सेंट टू कॉन्ट्रॅक्ट, टू मशिनरी सेंट टू कॉन्ट्रॅक्ट किती दिलेला आहे 34,200 रुपये. नंतर सेल ऑफ स्क्रॅप, तर सेल ऑफ स्क्रॅप क्रेडिट बाजूला आहे बाय सेल ऑफ स्क्रॅप किती आहे 1,800 रुपये, 1,800 रुपये. सेल ऑफ स्क्रॅप 1,800 रुपये. नंतर बघा आपल्याला फॉलोइंग एडिशनल इन्फॉर्मेशन इज प्रोव्हाइडेड, जे आपल्याला अदर इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्याच्यामधला पहिला पॉईंट बघा विद्यार्थ्यांना. फर्स्ट पॉइंट इज ऑन 31 मार्च 2008 डायरेक्ट एक्सपेन्सेस इज 1,000 इज आउटस्टँडिंग, तर ती आपल्याला डेबिट बाजूला आहे. टू डायरेक्ट एक्सपेन्सेस, टू डायरेक्ट
एक्सपेन्सेस आउटस्टँडिंग किती दिलेला आहे 1000 रुपये. नंतर दुसरा पॉईंट बघा, वर्क अनसर्टिफाईड ऑन 31 मार्च 2008 रुपीज 5100. तर वर्क अनसर्टिफाईड कोणत्या बाजूला आहे? क्रेडिट बाजूला. बाय वर्क अनसर्टिफाईड किती दिलेला आहे? 5100 रुपये. 5100 रुपये. नंतर बघा तिसरा पॉईंट, मशिनरी व्हॅल्यू ॲट ₹2000 अँड मटेरियल कॉस्टिंग ₹3000 वेअर लॉस ड्यू टू फायर. मशिनरी लॉ म्हणजेच आपल्याला मशिनरी अँड मटेरियल लॉस ड्यू टू फायर. तुम्ही मशिनरी लॉस ड्यू टू फायर अशी एक एंट्री लिहू शकता किंवा मटेरियल लॉस ड्यू टू फायर अशी सुद्धा एक एंट्री लिहू शकता. अशा तुम्हाला 2 एंट्र्या लिहायला लागतील. त्यासाठी वेळ जाईल. तुम्ही त्याला लॉंगकटमध्ये लिहू शकता किंवा शॉर्टकटमध्ये लिहू शकता. जर शॉर्टकटमध्ये लिहित असाल तर लॉस ड्यू टू फायर बाय लॉस ड्यू टू फायर. कारण मटेरियल सुद्धा लॉस ड्यू टू फायर आहे आणि मशीन सुद्धा लॉस ड्यू टू फायर आहे. तर बाय लॉस ड्यू टू फायर कंसात लिहायचं. किती एंट्र्या दिलेत आपल्याला? मशिनरी व्हॅल्यू 2000 रुपये आणि मटेरियलची 3000 रुपये. तर 2000 अधिक 3000 5000 फायनल कॉलममध्ये लिहायचा. किंवा मशिनरी लॉस ड्यू टू फायर 2000 अँड मटेरियल लॉस ड्यू टू फायर 3000. अशा तुम्ही 2 एंट्र्या सुद्धा लिहू शकता. किंवा लॉस ड्यू टू फायर मध्ये दोन्ही याची बेरीज करायची, मशिनरी अँड मटेरियलची 3000 आणि 2000. नंतर काय आहे बघा, मशिनरी कॉस्टिंग ₹4000 वेअर सोल्ड फॉर ₹3000. त्या मशिनरीची कॉस्टिंग होती 4000 रुपये आणि त्याने विकली कितीला? 3000 रुपयाला. तर किती हजार रुपये नुकसान झाला? 1000 रुपये. तर लिहा लॉस ऑफ मशिनरी बाय लॉस ऑफ मशिनरी. 4000 रुपये तिची कॉस्टिंग होती आणि त्याने विकला 3000 रुपयाला. तर 1000 रुपये काय झाला? लॉस झालेला आहे. नंतर बघा, अँड मटेरियल कॉस्टिंग ₹5000 वाज सोल्ड फॉर ₹6000. त्या मटेरियलची कॉस्टिंग होती 5000 रुपये आणि त्यांनी विकलं कितीला? 6000 रुपयाला. म्हणजेच काय झालं? प्रॉफिट झाले. मग प्रॉफिट झाल्यावर कोणत्या बाजूला एंट्री होईल? डेबिट बाजूला. टू प्रॉफिट ऑन मटेरियल. प्रॉफिट ऑन मटेरियल 6000 मायनस 5000. 1000 रुपयाचा काय झाला? प्रॉफिट झालेला आहे. नंतर 5वा पॉईंट बघा, डिप्रिशिएशन ऑन मशिनरी अप टू 31 मार्च 2008 वाज ₹10,000. 5व्या नंबरचा पॉईंट. कशावर आपल्याला डिप्रिशिएशन आहे? मशिनरीवर. मशिनरीची व्हॅल्यू किती आहे? 34,200 रुपये. तर आपला डिप्रिशिएशन कोणत्या बाजूला आहे? क्रेडिट बाजूला. बाय डिप्रिशिएशन ऑन मशिनरी. बाय डिप्रिशिएशन ऑन मशिनरी. बाय डिप्रिशिएशन ऑन मशिनरी. मशिनरीची व्हॅल्यू किती आहे? 34,200 रुपये. इथे लिहा मशिनरी MACHINERY. मशिनरी किती आहे? 34,200 रुपयाची काय आहे? मशिनरी आहे. नंतर मायनस डिप्रिशिएशन. डिप्रिशिएशन किती दिलेला आहे आपल्याला? घसारा 10,000 रुपये. तर 34,200 मधून 10,000 रुपये मायनस करा तर किती उरतील? 24,200 रुपये उरतील. ठीक आहे. 24,200 रुपयामधून तुमचं अजून काय मायनस होईल बघा. मशिनरीची व्हॅल्यू 2,000 रुपये आहे आणि मशिनरीची कॉस्टिंग 4,000 रुपये आहे. तर असे हे 6,000 रुपये सुद्धा तिथून मायनस होतील. 24,200 टोटल झाले. त्याच्यामधून आपल्याला बघा मशिनरीची व्हॅल्यू 2,000 रुपये मायनस MACHINERY मशिनरी 2,000 रुपये आणि मायनस मशिनरी कॉस्टिंग आहे 4,000 रुपये.
मशनरी कॉस्टिंग 4,000 रुपये. तर 24,200 मधून 6,000 गेले तर किती उरतील? 18,200 रुपये. 18,200 रुपये. आता या 18,200 मधून अजून काही आपल्याला आहे का बघा मशनरी संदर्भात अजून काही आहे का आपल्याकडे? 24,200 मायनस 6,000 18,200 and आता अजून त्याच्यामध्ये बघा तुम्हाला पॉइंट नंबर 4 मध्ये दिलेला आहे मशनरीची कॉस्टिंग 4,000 रुपये आणि त्याने विकली कितीला? 3,000 रुपयाला. तर मशनरीची सोल्ड मशनरी म्हणजे त्यांनी मशनरी विकला आणि पुन्हा काय विकला? मटेरियल विकला आहे. तर ह्या मशनरी आणि मटेरियल हे सुद्धा मायनस होतील 18,200 मधून. ठीक आहे. मायनस सोल्ड ऑफ मशनरी किती आहे? सोल्ड ऑफ मशनरी 3,000 रुपये मायनस सोल्ड ऑफ मटेरियल किती आहे? सोल्ड ऑफ मटेरियल 6,000 रुपये. तर 18,200 मधून 6,000 मायनस झाले तर किती उरतील? 12,200 रुपये. 12,200 रुपये फायनल मध्ये लिहा 12,200 रुपये. हे काय झालेलं आहे आपल्याला? डिप्रिशिएशन ऑफ मशनरी. तुम्ही आपल्या लेवलने बघा. तुम्ही आपल्या लेवलने बघा सर. तुम्ही आपल्या लेवलने बघा देऊन द्या. हो. तर हा आपला झालेला आहे कॅल्क्युलेशन डिप्रिशिएशन ऑफ मशनरी. फायनल टोटल किती झालेली आहे? 12,200 रुपये. एक मिनिट 6,000 आणि सॉरी 18,200 मायनस 9,000. सोल्ड ऑफ मशनरीची व्हॅल्यू आहे 3,000 आणि सोल्ड ऑफ मटेरियलची व्हॅल्यू आहे 6,000. 6,000 आणि 3,000 9,000. तर 18,200 मधून 9,000 मायनस झाले तर किती उरतील? 9,200 रुपये. तर ते फायनल कॉलम मध्ये येतील 9,200 रुपये. 9,200. आता याच्यानंतर आपलं काय उरलेलं आहे पॉइंट्स? डिप्रिशिएशन ऑन मशनरी अप टू 31 मार्च 2008 वॉज ₹10,000. आपला डिप्रिशिएशन वाला पॉइंट्स क्लिअर झालेला आहे. नंतर स्टॉक ऑफ मटेरियल ॲट साईट ऑन 31 मार्च 2008 किती आहे? 5,000 रुपये. स्टॉक ऑफ मटेरियल. आता इथं जागा अपुरी पडल्यामुळे मी बाजूला लिहितो आहे. ही एंट्री मी इथे लिहितो आहे. तुम्ही कन्फ्युजन नाही व्हायचं आहे. ठीक आहे. इथे जागा नसल्यामुळे खाली जागा नाही आहे म्हणून मी बाजूला लिहितो आहे. कोणतं पॉइंट्स आहे? पॉइंट नंबर 6 स्टॉक ऑफ मटेरियल 5,000. स्टॉक ऑफ मटेरियल किती आहे? 5,000. मी बाजूला लिहितो आहे. इथे जागा नसल्यामुळे मी बाजूला लिहितो आहे. ठीक आहे. नंतर 6वा पॉइंट झाला आपला स्टॉक ऑफ मटेरियल ॲट साईट ऑन 31 मार्च 2008 वॉज ₹5,000. नंतर काय दिलेलं आहे? कॅश रिसिव्ड फ्रॉम द कॉन्ट्रॅक्ट. याची एंट्री तर आपली इथं होणार नाही. विच इज 80% ऑफ वर्क सर्टिफाईड. आपल्याला वर्क सर्टिफाईड काढायचा आहे. बाय वर्क सर्टिफाईड कशावर काढायचं आहे आपल्याला? 80% कॅश रिसिव्डवर. आपल्याला कॅश रिसिव्ड किती आहे? 60,000. 60,000 गुणिला 100 भागीला 80. 60,000चे आपल्याला 80% काढायचे आहे. किती निघेल? 75,000. हा निघाला आपला वर्क सर्टिफाईड. त्याच्यानंतरचा पॉइंट्स व्हॅल्यू ऑफ कॉन्ट्रॅक्ट. आपल्याला कॉन्ट्रॅक्टची व्हॅल्यू दिलेली आहे 1,20,000. आता आपल्याला इथे टोटल करावी लागेल पूर्ण. याच्यानंतरचे पॉइंट्स आपले संपलेले आहेत. आता टोटल करा. फायनल टोटल किती येते? कोणाकडे बॅलन्स आहे, कोणाकडे लॉस आहे की कोणाकडे प्रॉफिट आहे बघा.
42,000 प्लस 18,900 प्लस 15,200 प्लस 34,200 प्लस 1,000 आणि 1,000 किती टोटल झाली आहे? 1,12,300. मी रफमध्ये लिहितो 1,12,300. क्रेडिट बाजूची टोटल करून फक्त किती आहे तर 1,800 अधिक 5,100 अधिक 5,000 1,000 9,200 5,000 आणि 75,000 किती टोटल आहे? 1,02,100 इक्वली टोटल 1,02,100. एक 2 3 18,000 75,000 5,100 5,000 1,000 18,200. ओके, इथं आपलं थोडं मिस्टेक झालेलं आहे. ही एंट्री आपण लिहिलेलीच नाही आहोत. एक एंट्री विद्यार्थ्यांना लक्ष द्या. ही जी 18,200 आहे डिप्रिशिएशन ऑफ मशिनरी 18,200 आणि नंतर सेल ऑफ मशिनरी अँड सेल ऑफ मटेरियल हे आपल्याला मायनस करायचे नाही आहे. सेल ऑफ मशिनरी 3,000 रुपये आणि सेल ऑफ मटेरियल 6,000 रुपये. 6,000 आणि 3,000 9,000 रुपये हे झाले आपले इथे 9,000 रुपये. थोडं त्याच्यात मिस्टेक झालेला होता बघा. आता एक एक एंट्री मी क्लिअर करतो आहे. 18,200 नंतर 5,000 आणि 9,000. आता याची करू टोटल. याची आता आपल्याला बेरीज करावा लागेल. 1,800 प्लस 5,100 प्लस 5,000 प्लस 1,000 प्लस 18,200 प्लस 9,000 प्लस 5,000 आणि शेवटी 75,000. 1,20,100 1,20,100 1,20,100 1,20,100 फायनल टोटल आहे 1,20,100. आता डेबिट बाजूची टोटल आहे 1,12,300 आणि क्रेडिट बाजूची टोटल आहे 1,20,100. तर 1,20,100 मधून 1,12,300 मायनस करा. 1,12,300 तर उरतील 7,800. 7,800 हा काय राहणार आहे? टू प्रॉफिट अँड लॉस. टू प्रॉफिट अँड लॉस कॉन्सेप्ट लिहायचं बॅलन्स. समजलं विद्यार्थ्यांना? कॉन्ट्रॅक्ट अकाउंट आपलं फर्स्ट प्रोसेस क्लिअर झालेली आहे. या उदाहरणावर आपल्याला कॉन्ट्रॅक्ट अकाउंट, वर्किंग प्रोग्रेस अकाउंट अँड बॅलन्स शीट. तर त्याच्यापैकी आपला एक पॉईंट क्लिअर झालेला आहे की कॉन्ट्रॅक्ट अकाउंट तयार झालेला आहे. तुम्हाला या संदर्भात काय अडचण असेल, कोणता पॉईंट समजला नसेल तर तो तुम्ही मला विचारा. याच्यानंतर आपण कॅल्क्युलेशन करणार आहोत वर्क इन प्रोग्रेस अकाउंट. ठीक आहे. प्रॉफिट अँड लॉस शेवटी आपला प्रॉफिट निघालेला आहे 7,800 रुपये. आता आपण तयार करूया वर्क इन प्रोग्रेस अकाउंट. वर्क इन प्रोग्रेस अकाउंट. वर्क इन प्रोग्रेस अकाउंट. वर्क इन प्रोग्रेसला
कोणकोणत्या एंट्री येतील वर्क संदर्भात, जसे की वर्क सर्टिफाईड आहे, वर्क अनसर्टिफाईड आहे, बॅलन्स ऑफ मटेरियल आहे, मशिनरी आहे, अशा संदर्भातल्या एंट्री आपल्या कुठे येतील वर्क इन प्रोग्रेस अकाउंटला येतील. बघा आता वर्क इन प्रोग्रेस अकाउंट पहिली एंट्री आपली कोणती येणार आहे, वर्क टू वर्क सर्टिफाईड. फॉर्मेट पाठांतरच करून टाकायचे तुम्हाला की आपल्या एंट्री कोणत्या कोणत्या कुठे येतील. वर्क सर्टिफाईड किती दिलेला आहे, वर्क सर्टिफाईड 75,000 रुपये वर्क सर्टिफाईड. नंतर टू वर्क अनसर्टिफाईड, टू वर्क अनसर्टिफाईड किती निघालेलं होतं वर्क अनसर्टिफाईड 5,100 रुपये. नंतर बॅलन्स ऑफ मशीन अँड बॅलन्स ऑफ मटेरियल, टू बॅलन्स ऑफ मशीन. बघा बॅलन्स ऑफ मशीन जो आपण कॅल्क्युलेशन काढलेला आहोत कॉन्ट्रॅक्ट अकाउंटवर डिप्रिशिएशन मध्ये जो 18,200 मशिनरीवर काढलेलं जो आपण कॅल्क्युलेशन तो आपला बॅलन्स उरलेला होता. किती उरलेला होता बॅलन्स ऑफ मशिनरी 18,200 रुपये. नंतर टू बॅलन्स ऑफ मटेरियल, बॅलन्स ऑफ मटेरियल. बघा बॅलन्स ऑफ मटेरियल उदाहरणार्थ बघा किती दिलेला आहे. बॅलन्स ऑफ मटेरियल जो आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे 5,000 रुपये. बॅलन्स ऑफ मटेरियल बघा पॉइंट नंबर 6 पॉइंट नंबर बघा स्टॉक ऑफ मटेरियल. मी आधीच तुम्हाला सांगितलं की स्टॉक ऑफ मटेरियलला आपण बॅलन्स ऑफ मटेरियल लिहू शकतो आहे. ठीक आहे. पॉइंट नंबर 5 मध्ये दिले 6 मध्ये दिलेला स्टॉक ऑफ मटेरियल म्हणजे बॅलन्स ऑफ मटेरियल किती रुपये दिलेला आहे 5,000 रुपये. नंतर वर्क इन प्रोग्रेसच्या क्रेडिट बाजूला काय काय येईल बघा. आपण एक पॉइंट पुन्हा याच्यात विसरलो, विद्यार्थ्यांना माफ करा. आपण कॉन्ट्रॅक्ट अकाउंट तर तयार केलेले आहोत पण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण तयार नाही केलं. जो आपल्याला करायचं होतं जो फॉर्म्युला आपल्याला दिलेलं होतं की बॅलन्स जो आपला प्रॉफिट निघालेला होता किती 7,800 रुपये त्याचं आपण कॅल्क्युलेशन करून प्रॉफिट नाही काढलेलं होतं. तर बघा विद्यार्थ्यांना तो जो आपण कॉन्ट्रॅक्ट अकाउंटचा जो शेवटचा मुद्दा होतो तो मुद्दा मी खाली लिहितो आहे. ठीक आहे. तर थोडं तुम्ही आपल्या रजिस्टरमध्ये लिहित असताना थोडं अशाच प्रकारे लिहा. जो मी आता पॉईंट कॅल्क्युलेशन करतोय तो कॉन्ट्रॅक्ट अकाउंट वर यायला पाहिजे होता, तो मी इथं कॅल्क्युलेशन करतोय, वेळ काही गेलेली नाही आपली. ठीक आहे. आपलं कॉन्ट्रॅक्ट अकाउंट प्रॉफिट किती उरलेलं होतं 7,800 रुपये. ठीक आहे. आणि जो आपला बॅलन्स झालेला होता बॅलन्स सीडी तर तो आपला कोणत्या अकाउंटला बीडी होईल याच अकाउंटला बाय प्रॉफिट बॅलन्स बीडी. किती निघाला होता आपला 7,800 रुपये आपल्या कॉन्ट्रॅक्ट अकाउंटला प्रॉफिट निघालेला होता. तो प्रॉफिट इथे ट्रान्सफर झालेला आहे 7,800 रुपये बॅलन्स बीडीच्या नावाने. आता आपण इथं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करूया. टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काढत असताना तुम्हाला फॉर्म्युलाचा उपयोग करावा लागेल. तो फॉर्म्युला तुमच्या समोर आहे. त्याचा अशा प्रकारे फॉर्म्युला आहे की बॅलन्स इंटू 2/3 इंटू कॅश रिसीव्ड अपॉन वर्क सर्टिफाईड. ठीक आहे. बॅलन्स किती निघालेला होता आपला बघा 7,800 रुपये निघालेला होता. जो कॉन्ट्रॅक्ट अकाउंटवर जो आपला प्रॉफिट निघालेला होता तो किती निघालेला होता 7,800 रुपये. 7,800 गुणिला 2/3 गुणिला कॅश रिसीव्ड किती दिलेलं होतं बघा. उदाहरणार्थ शेवटचा पॉईंट असेल बहुतेक कॅश रिसीव्ड आहे 60,000 आणि वर्क सर्टिफाईड आहे 75,000. कॅश रिसीव्ड आहे 60,000 आणि वर्क सर्टिफाईड आहे 75,000. याचं कॅल्क्युलेशन करा विद्यार्थ्यांना. 7,800 गुणिला 2/3 गुणिला 60,000 भागिला 75,000 किती निघालेलं आहे 4,160 रुपये. 4,160 रुपये.
इकडली टोटल आहे 7,800 रुपये. इकडली टोटल फायनल लिहून ठेवा 7,800 रुपये. आता डेबिट बाजूचे टोटल जर 7,800 रुपये आहे नाही, 4,160 आहे, तर 7,800 मधून 4,160 मायनस करा, 3,640. 3,640 हा काय जाणार आपल्याला टू ट्रान्सफर टू वर्क इन प्रोग्रेस अकाउंट. ट्रान्सफर टू वर्क इन प्रोग्रेस अकाउंट. आता ही जी एंट्री आहे वर्क इन प्रोग्रेस अकाउंटला जाणारी, तर ती आता जाईल वर्क इन प्रोग्रेस अकाउंटला. कॉन्ट्रॅक्ट अकाउंट तयार करत असताना हा एवढा भाग आपला सुटलेला होता, तो मी इथे कॅल्क्युलेशन केलेला. जेव्हा तुम्ही आपल्या रजिस्टरमध्ये लिहाल तर कॉन्ट्रॅक्ट अकाउंट जो तुम्ही कॅल्क्युलेशन कराल तर त्याच्या खाली हावाला पॉईंट लिहाल, नंतर वर्क इन प्रोग्रेस अकाउंट तयार करावे. ठीक आहे. ट्रान्सफर टू वर्क इन प्रोग्रेस अकाउंट 3,640 तो जाईल आपला वर्क इन प्रोग्रेस अकाउंटला. तर इथे लिहायचं फ्रॉम बाय वर्क इन प्रोग्रेस, बाय वर्क इन प्रोग्रेस ट्रान्सफर फ्रॉम कॉन्ट्रॅक्ट अकाउंट 3,640 रुपये. 3,640 रुपये. आता याच्यानंतर अजून आपल्याला कोणती एंट्री करायची आहे बघा. डिप्रिसिएशन नाही. आता आपलं एवढीच एंट्री करायची होती वर्क इन प्रोग्रेस अकाउंटला. आता याची टोटल करा 75,000 प्लस 5,100 प्लस 18,200 प्लस 5,000 1,03,300 1,03,300 1,03,300. आता 1,03,300 एवढी टोटल जर क्रेडिट बाजूची येत नाही, फक्त टोटल येतो आहे 3,640. तर 1,03,300 मधून 3,640 मायनस करा. 3,640 किती उरतात 99,660 रुपये. 99,660 रुपये. हे काय राहणार आहे आपल्याला बॅलन्स शीट. बाय बॅलन्स ट्रान्सफर टू बॅलन्स शीट. ही जी अमाऊंट आहे 99,660 रुपये ही आपली कुठे जाईल बॅलन्स शीटला ट्रान्सफर होईल. ठीक आहे. तर समजले विद्यार्थ्यांना वर्क इन प्रोग्रेस अकाउंट आपलं तयार झालेलं आहे. खूप मोठं आणि लांबलचक आणि क्रिटिकल अकाउंट्स नाही, खूप सोपं आहे. तुम्हाला जो मी फॉर्मॅट पाठवलेला होता पहिल्याच ताशी केला, तर ते फॉर्मॅट तुम्ही सर्व पाठांतरच करून टाकायचे आहे, जेणेकरून कोणती एंट्री कोणत्या बाजूला येईल हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती होईल. याच्यानंतर आपण अकाउंट्स तयार करूया, बॅलन्स शीट तयार करूया. याच्यानंतर शेवटचा पॉईंट आहे आपल्याला बॅलन्स शीट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2008. हा वर्ष लिहायला पाहिजे. जो आपल्याला बॅलन्स शीटच्या वर्ष दिलेला आहे तो वर्ष लिहिणे खूप आवश्यक आहे. आता तयार करूया आपण बॅलन्स शीट. बॅलन्स शीट तयार करूया. शेवटचा पॉईंट balance sheet. For the year ended वर्ष लिहिणं खूप आवश्यक आहे. For the year ended जो वर्ष दिलेला असेल तो 31 मार्च 2008 जो वर्ष दिलेला असेल तो आपण तशीच राहणार आहे जसे आपण कॉन्ट्रॅक्ट अकाउंट वर्किंग प्रोग्रेस अकाउंटचे तयार करतो. फक्त पर्टिक्युलर्स राहणार नाही, ते चेंज होतील. लायबिलिटीज रुपीज असेट्स अँड रुपीज. बघा आता याचे एंट्री कोणत्या येणार आहेत बॅलन्स शीटला. जो आपलं कॉन्ट्रॅक्ट अकाउंटला प्रॉफिट निघालेलं होतं, कॅल्क्युलेशन केलं होतं आपण बॅलन्स इंटू 2/3 इंटू कॅश रिसिव्ड अपॉन
वर्क सर्टिफाईड याचा आपण जो कॅल्क्युलेशन केला, जो प्रॉफिट निघालेला होता तो प्रॉफिट आपला लायबिलिटीजला येईल. प्रॉफिट ट्रान्सफर फ्रॉम कॉन्ट्रॅक्ट अकाउंट किती होता 4160 रुपये. 4160 रुपये. नंतर आहे जो आपल्याला अदर इन्फॉर्मेशन मध्ये पॉइंट नंबर 1 दिलेला होता डायरेक्ट एक्सपेन्सेस आउटस्टँडिंग, त्याची एंट्री सुद्धा इथे होईल. डायरेक्ट एक्सपेन्सेस आउटस्टँडिंग किती दिले होते आउटस्टँडिंग डायरेक्ट एक्सपेन्सेस 1000 रुपये. ठीक आहे. नंतर जो आपण वर्क इन प्रोग्रेसला बॅलन्स काढलेला होता 99,660, तर तो बॅलन्स आपला असिट साइडला येईल. ठीक आहे. तर बॅलन्स ऑफ वर्क इन प्रोग्रेस अकाउंट किती निघालेला होता आपला बॅलन्स 99,660 रुपये. याच्यापासून आपल्याला मायनस करणे लेस कॅश रिसिव्ह. आता कॅश रिसिव्ह किती आहे उदाहरणार्थ बघा 60,000 रुपये. तर 99,660 मधून 60,000 मायनस केल्यावर किती होतील 39,660 रुपये. 39,660 रुपये आणि याची टोटल 5,160 रुपये. 5,160 रुपये. तर अशा प्रकारे याची एंट्री राहील विद्यार्थ्यांना. शेवटी फायनल तुम्ही या दोघांची टोटल नका करू, कारण की या दोघांची टोटल मॅच होणार नाही आहे आणि कॉन्ट्रॅक्ट अकाउंटला दोघांची टोटल मॅच होणे आवश्यक नाही आहे. ठीक आहे. तुम्हाला ज्या एंट्र्या बॅलन्स शीटवर पाहिजे त्या एंट्र्या फक्त लिहा तुम्ही, त्याची टोटल नाही झाली तरी चालेल. मी जो तुम्हाला 10 नंबरचा जो प्रॉब्लेम सांगितलेला आहे, तर त्या प्रॉब्लेम्समध्ये बॅलन्स शीट मॅच झालेली नाही आहे. नंतर मी शेवटी त्याचा अभ्यास केला, पण ती बॅलन्स शीट खरोखरच मॅच नाही होत आहे आणि आपल्याला कॉन्ट्रॅक्ट अकाउंटवर मॅच नाही झाली तरी चालेल बॅलन्स शीट, पण ज्या काही आपल्या महत्त्वपूर्ण एंट्री आहेत असिट अँड लायबिलिटीज, तर ते बरोबर इथं तुमची नोंद व्हायला पाहिजे. तर विद्यार्थ्यांना हा उदाहरण क्रमांक 12 झालेला आहे आपला. हा उदाहरण तुम्हाला समजलं असेल. जर तुम्हाला नाही समजलं तर तुम्ही मला विचारा. धन्यवाद.